ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। नको इंजेक्शन देऊन मृत्यू द्या, जनहित याचिकेतून मागणी। सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। त्यामुळे या विषयावर विविध चर्चांनाही उधाण आलेलं आहे। मृत्यूदंडाची शिक्षा देताना फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर करावा, विचार करावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली। सध्या भारतात फाशीच्या माध्यमातून मृत्यूदंड देण्याची पद्धत कायदेशीर आणि घटनात्मक दृष्ट्या लागू आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। त्यामुळे या विषयावर विविध चर्चांनाही उधाण आलं। महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने ही याचिका फेटाळली असली तरी भविष्यात नवीन वैज्ञानिक किंवा वैद्यकीय पुरावे समोर आल्यास या मुद्द्याचा पुन्हा विचार करता येऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले। या प्रकरणाशी संबंधित दीना विरुद्ध भारत संघ या आधीच्या 3 निर्णयांचा फेरविचार मोठ्या खंडपीठाकडून करावा अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती। मात्र त्यासाठी पुरेसा आधार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही मागणीही अमान्य केली। ज्येष्ठ वकील ऋषी मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत फाशीच्या पद्धतीवरच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। फाशीची प्रक्रिया कैद्याला अनावश्यक वेदना देणारी आणि अमानवी असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता। संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तर मृत्यूची शिक्षा ही शक्य तितकी मानवी पद्धतीने व्हायला हवी, असा युक्तिवाद करण्यात आला। या याचिकेत फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शन, गोळीबार किंवा इतर पद्धतीचा वापर करण्याचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली होती। संयुक्त राष्ट्राच्या काही भूमिकांचाही संदर्भ देत मृत्यूदंडाची अंमलबजावणी करताना कमीत कमी त्रास होईल याचा विचार करावा असं याचिकेत सांगण्यात आलं होतं। मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य करत याचिका फेटाळून लावली। केंद्र सरकारला हवे असल्यास कायदा, फॉरेन्सिक मेडिसिन किंवा न्यूरो सायन्स मधील तज्ज्ञांची समिती स्थापन करून फाशीला पर्याय असलेल्या पद्धतींचा सखोल अभ्यास करता येईल, असेही न्यायालयाने नमूद केले। केंद्र सरकारने यापूर्वी या विषयावर विचार सुरू असल्याचं सांगितलं होतं। मात्र कैद्यालाच फाशी किंवा प्राणघातक इंजेक्शन यापैकी पर्याय निवडण्याची मुभा देणे व्यवहार्य नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले होते। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।